रस्ता सुधारणा कामांची ई-निविदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेल्या तक्रारदाराकडे या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदार सुपरवायझर या नात्याने 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून 20,000 रुपये स्वतः स्वीकारल्याप्रकरणी शाखा अभियंता बबन हिरालाल गायकवाड वय 57 यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळा येथे शाखा अभियंता म्हणून पदभार असलेले बबन गायकवाड राहणार फ्लॅट नंबर 306 ग्रीष्म अपार्टमेंट करमाळा जिल्हा सोलापूर, मूळ राहणार फ्लॅट नंबर 302 साई समर्थ अपार्टमेंट केशवनगर मुंढवा पुणे वर्ग 2 यांनी तक्रारदार हे सुपरवायझर म्हणून काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 अंतर्गत वांगी नंबर 2 ते इझिमा 12 रस्ता सुधारणा करणे, वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे, वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची ई-निविदेद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली। या कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदारी सुपरवायझर या नात्याने यातील तक्रारदार यांच्यावर आहे। त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी प्राथमिक बिल 5,87,861 रुपये तक्रारदार यांना प्राप्त झाले असून ते बिल काढण्याचा मोबदला तसेच उर्वरित 2 कामाचे प्राथमिक बिल काढण्याकरता म्हणून लोकसेवक बबन गायकवाड यांनी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20,000 रुपये लाच स्वीकारली। लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 अगर दूरध्वनी क्रमांक 0217 231 2668 वर संपर्क साधावा।